टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग, ज्याचा डिनॉमिनेटर चे फॅक्टर 2, 5 और 2 और 5 असतात, ओके, त्याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग. होमी बाबा मध्ये सगळ्यात मस्त एक्झाम आहे. त्या एक्झाम मध्ये आणि बाकीच्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये ज्याच्यामध्ये मॅथ्स असतं, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट असतो. प्रत्येक वेळा डिव्हिजन करत बसायला चान्स नसतो आपल्याला. टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. हु इज सर? ज्याचा ऑर्डर पॉझिटिव्ह इंटिजर आहे, ज्याचा रॅडिकल पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि जो स्वतः इरॅशनल नंबर आहे, त्याला काय म्हणायचं? सर. लाईक सर कोण असते? ज्याचा रॅडिकल सेम आहे. अनलाईक सर कोण असते? सेम नसतो. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कुणामध्ये होते? लाईक सरच्या कशामध्ये ऍडिशन होते? कोएफिशियंट मध्ये. कशामध्ये होत नाही? रॅडिकल मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होत नाही. कशामध्ये होते? कोएफिशियंट. कशामध्ये होते? कोएफिशियंट. मल्टिप्लिकेशन कशामध्ये होतं? लाईक सर मध्ये होतं का? अनलाईक सर मध्ये होतं का? कोण भिडतंय एकामेकाला? कोएफिशियंट. रॅडिकल. डिव्हिजन कशामध्ये होतं? लाईक सर, अनलाईक सर. कोण कोणाला भिडतं? कोएफिशियंट. रॅडिकल. अगदी बरोबर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय? मी काल म्हटलं होतं तुम्हाला की मी तुम्हाला हे विचारणार. खालचा रूट नाही, डिनॉमिनेटर मधनं रूट वाला नंबर घालवायचा, म्हणजेच काय करायचं? मारून टाकायचा. म्हणजेच काय करायचं? रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. कुठपर्यंत झालं होतं आपलं? प्रॅक्टिस से 2.5. आता एक महत्वाची गोष्ट ऐका आणि समजून घ्या. प्रॅक्टिस से 2.5 मध्ये इकडे बघा, मी कुठलाही नंबर जर अशा दोन काठ्यांच्या मध्ये ठेवला, पहिली तर गोष्ट समजून घ्या की या काठ्यांना काय म्हणायचं. या काठ्यांना म्हणायचं मॉड्युलस. काय म्हणायचं? मॉड्युलस नव्हे रे, मॉड्युलस. काय म्हणायचं? मॉड्युलस. आणि कुठल्याही या काठ्यांच्या मध्ये जर एखादा नंबर मी ठेवला, त्या काठ्यांच्या मध्ये एखादा नंबर ठेवला तर एक छोटीशी जादू. काय जादू? मी जर याच्यात 2 ठेवला आणि या 2 ला बाहेर काढलं मॉड्युलस मधनं, आधी याला समजून घ्या की वाचायचं कसं. याला वाचताना असं वाचायचं, इन द मॉड्युलस ऑफ 2. कसं हे असं वाचायचं. ठीक आहे. 11वीला आहे, 12वीला आहे, नंतर पण आहे मॉड्युलस. लक्षात ठेवा. या मॉड्युलसची गंमत अशी आहे की मॉड्युलस मधनं बाहेर पडणारा प्रत्येक नंबर हा पॉझिटिव्हच असतो, आत कसाही असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉड्युलसच्या आत किती लिहिलंय? 2. बाहेर लिहिताना किती लिहायचं? 2. आणि जर आत -2 असेल तर बाहेर काय लिहायचं? 2. पॉझिटिव्ह नंबर लिहायचं. काय लिहायचं? पॉझिटिव्ह नंबर लिहायचं. ह्याला म्हणायचं मॉड्युलस. काय म्हणायचं? मॉड्युलस. एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही. इझी क्वेश्चन्स आहेत. चला, क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला पहिला एक क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलेला आहे? मल्टिप्लाय नाही, फाइंड द व्हॅल्यू. क्वेश्चन काय दिलेला आहे? फाइंड द व्हॅल्यू. तुम्ही तर याच्यात चिंध्या करून टाकणार आहे. तुम्ही मल्टिप्लाय डिव्हिजनच्या, मी जवळपास 4 ते 5 9च्या बॅचेस घेतो. 4 ते 5. त्या 4 ते 5 बॅचेस मध्ये सगळ्यात जबरदस्त बॅच तुझी आहे. तर तुमच्या बॅच मध्ये 1 आणि 2 जण हुशार नाहीये. बाकीच्या ठिकाणी काय असते? 1-2 जणच हुशार असतात, बाकीची डर. तुमच्यात तशी नाही. तुमच्यात एक लेवल सगळ्यांची डेंजर आहे. त्यामुळे ह्या बॅच बरोबर आपण लय काहीतरी करू शकतो. लक्षात ठेव, तुमची बॅच मला लय पळवते. बाकीच्या बॅचचा अजून इथपर्यंत पोहोचलं पण नाही. तुम्ही धनाधन पळवता. त्यामुळे ही बॅच जर खतरनाक आहे, तुम्ही सहज असं फलकाट उडवलं असेल की उडून टाका एक क्वेश्चन. चला इकडे बघा, का कसं वाचायचं. आधी सांगायला वाचायचं कसं. इन द मॉड्युलस ऑफ 50 - 2. अगदी बरोबर आहे. सोडवायचं कसं? मॉड्युलस मध्येच 50 - 2 आन्सर बोल.
30. या मॉड्युलसला कट केलं तर आन्सर बोल. हे आन्सर आहे. डायरेक्ट लिहित जाऊन जरा मॉड्युलस ठेवत जा जीवन. जरा शिक्षकांना पण बरं वाटतं, इझी वाटतं. चला सेकंड क्वेश्चन. थांब जरा गडबड करू नको, तसाच ठेव. आता ऐक माझं म्हणणं काय. 4 - 9 दिलंय मॉड्युलस मध्ये, वाचायचं कसं. इन द मॉड्युलस ऑफ 4 - मॉड्युलसचा आन्सर काय आहे. काय म्हणले ते चुकलं. -5. अगदी बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ना, 9 मधनं 4 मायनस होणार. आन्सर बोल. -5 असेल तरी आन्सर सोपं आहे वगैरे. खाली 4 घेतला आणि मॉडेल 4 - 5 आणि आपलं डायरेक्ट पुढे लेफ्टच्या खाली मायनस चिन्ह देतात. पुढेपर्यंत जाऊ आपण. काय येतंय का बघू त्यातनं. झालं. तिसरं सोडवायचंय तुम्हाला. तिसरं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सोपं आहे. बोला. मॉड्युलस ऑफ 7 चा आन्सर किती येणार. 7. आणि मॉड्युलस ऑफ -4 चा आन्सर किती येणार. 4. सिंपल. बोलो 7 4 चा किती जणांचं हे आन्सर आहे. अजून सोडवायचं. स्पीड घ्यायचं. चला आता वह्या पुस्तक बंद करा परत एकदा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. वह्या पुस्तक बंद, लक्ष माझ्याकडे पूर्ण ताकद लावून. चला आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय. सॉल्व दिलाय. आता बघ रे तुझ्या पद्धतीनुसार येतंय का. हे असं दिलंय 3x - 5 = 1. बंद कर वह्या पुस्तक, लक्ष दे. याचा अर्थ काय. याचा अर्थ असा, आधी याला वाचायचं कसं. इन द मॉड्युलस ऑफ 3 - 5 = 1. 3 - 5 = 1. आता याला बाहेर काढताना काय करायचं. ऐका कसं करायचं. 3x + 5 असं जर केलं तरी चुकलं बघा. का चुकलं ते सांग. का चुकलं सांग. हे पॉलिनॉमिनल आहे. कोण आहे. पॉलिनॉमिनल मध्ये अशा संख्या चेंज होत नाही. याच आन्सर वर तू एक क्वेश्चनचा आन्सर दे मला. आपण ज्यावेळेला शेवटची संख्या लिहायचो, आता शेवटची संख्या लिहायचो त्यावेळेला चिन्ह कुणाचं चेंज करायचो. लास्ट वेळेला आन्सरचं चेंज करायचं. आन्सरचं चेंज. याचा आन्सर किती आहे. 1. मग मी मॉड्युलस काढलं. ही महत्वाची गोष्ट आहे. मी मॉड्युलस काढलं तर तू साइन कुणाचं चेंज करणार. या पॉलिनॉमिनलचं काय. आन्सरचं. म्हणजे दिस कॅन बी रिटन ॲज 3x - 5 = +or -1 पण असेल, -1 पण असेल. कळलं का. याचे किती आन्सर असतील. 2. याचे किती भाग पडले. 2. एकदा प्लस घेऊन कसं लिहिणार. 3x - 5 = +1 आणि दुसरं 3x - 5 = -1. समजतंय का. लक्षात येते का. आता एक सोडू आपण पहिल्यांदा. कसं येणार. बोला पट. हे -5 पलीकडे गेले तर बोला कसं दिसेल. 3x = 1 + 5. अगदी बरोबर आहे. बोला 3x = 6. अगदी बरोबर आहे. x = 3 मल्टिप्लिकेशन मध्ये खाली गेल्यावर डिव्हिजन कसं दिसणार. 6/3 म्हणजे x = 3 × 3
3 2 जा 6, आन्सर 2. हे एकाच आलं. आता पलीकडच्या साईडला काय, पलीकडच्या साईडला काय, थांब थांब गडबड करू नको, अभिमन्यू नाही वाईट करण्याचा आपल्याला. हे -5 पलीकडे गेले, -5 पलीकडे गेले, सगळेजण बोला -5 पलीकडे गेले. अगदी कसं दिसणार, 3x इज इक्वल -1 + 5 अगदी बरोबर. चला बोला, 3x इज इक्वल टू -1 + 5. बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आणि होताना सबट्रॅक्शन. 4 मधनं 1 गेले 4, 5 मधनं 1 गेले 4. बोला x इज इक्वल टू 3. इथं कसे मल्टिप्लिकेशन, खाली गेले तर कशात जाणार, डिव्हिजन. बोला काय येणार, 4/3. हे x ची किती व्हॅल्यू आली, दुसरी. x च्या टोटल किती व्हॅल्यू आल्या, 2 व्हॅल्यू आल्या. याचा अर्थ x चा आपल्याला काय मिळाला, सेट. सेट्स आर ऑलवेज रिटन इन कर्ली ब्रॅकेट. आन्सर लिहिताना सेट मध्ये लिहायचा 2,4/3. दिस इज द सेट ऑफ आन्सर. असं लिहून आला ना, शिक्षकांना वाटतं हा याला पहिला लेसन पण पक्का आहे, हा हे सगळं सेट मध्ये लिहित आहे, लिहून का. चला, ज्यांचं झाले लिहून त्यांनी सेकंड क्वेश्चन सोडवायला चालू करा. हे संपलंय, संपलं झालं, संपलं. आता रोखलं आहे मग आता रोखलं आहे पाणी. टाक आपल्या बॅगेत. सर मला एक प्रश्न पडला, बोल की. तर ते ज्यावेळेस अमेपिया हॉस्पिटल होतं का नाही, म्हणजे हे फ्युजन होतं का नाही, त्याच त्याला डॉक्टर का म्हणते, सनसेल का म्हणते. निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला डॉक्टर म्हणतात. सन नसतेच कशात. आम्ही तर कन्फ्युजन. चला कंप्लीट. ज्यांचं झालंय त्यांनी सेकंड क्वेश्चन सोडवायला चालू करा. ज्यांना सेकंड क्वेश्चन नाही कळला त्यांनी इकडे लक्ष द्या. चला सेकंड क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, पहिल्यांदा या मॉड्युलसला मी कट करा. मॉड्युलसला कसं कट करणार, 7 - 2x इज इक्वल टू +or-5. याचा अर्थ याचे किती भाग पडणार, 2. कुठले कुठले 2 भाग पडणार, 7 - 2x इज इक्वल टू 5 पहिला भाग. दुसरा भाग 7 - 2x इज इक्वल टू -5 दुसरा भाग. टोटल 2 भाग पडणार. मी एक एक गोष्ट करायला चालू करू. चला तुम्ही काय केले रे, 2x ला पलीकडे नेले का 7 ला पलीकडे नेले, ठीक आहे. मी तुमच्यासारखंच तयार करतो, -2x इज इक्वल टू 5. हे 7 कसे आहेत, प्लस पलीकडे गेल्यावर मायनस. मग कसं येणार, -2x इज इक्वल टू 5 - 7. यात मोठा कोण आहे, 7. त्याचं काय येणार, साइन. 7 मधनं 5 गेले 2.
म्हणजे मायनस मायनस काय होणार कॅन्सल. एक्स इज इक्वल टू काय होणार 2/2 म्हणजे 2 काय झाले कॅन्सल. आन्सर किती आलं 1 म्हणजे एक्स माझं पहिलं आन्सर आलं 1. एक्स माझं पहिलं आन्सर आलं 1. किती जणांचं आलं एक्स वन आन्सर. शाबास. चला सेकंड एक्झाम्पल सोडवायला घेतो मी. परत एकदा मी 7 ला पलीकडे टाकणार आहे. -2x इज इक्वल टू -5 -7 अगेन. -2x इज इक्वल टू मायनस 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 काय होणार मायनस 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 काय होणार 5 प्लस 7 का इथं कुठं साईन आहे प्लस मग पलीकडे गेल्यावर हा बोला मायनस 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 होताना ऍडिशन किती आन्सर आलं 12. हे मायनस आणि मायनस मी काय करून टाकले कट करून टाकले. हे 2 कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये खाली गेल्यानंतर x इज इक्वल टू 12/2 म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 6. 2 1 जा 2 2 6 जा म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 6. आपलं ठरलंय 2 आन्सर आले की आपण कशात लिहितो कर्ली ब्रॅकेट सेट मध्ये 1 and 6. दिस इज द सेट ऑफ आन्सर सेट ऑफ x. किती जणांचं आलंय व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करा. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय इन द मॉड्युलस ऑफ 8 minus x upon 2 modulus complete 5. Good. चलो स्टार्ट करा. चला ज्यांना नाही कळलं त्यांनी इकडे लक्ष द्या. ज्यांना कळलंय त्यांनी पुढे जायला हरकत नाही. चला मी मॉड्युलसला कट करतो. मॉड्युलसला कट केल्यानंतर काय आलं 8 minus x upon 2 is equal to काय प्लस और मायनस 5. याचे किती भाग पडणार 2. कसं कसं लिहिणार 8 minus x upon 2 is equal to 5 हा माझा पहिला भाग. दुसरा 8 minus x upon 2 is equal to -5 हा माझा दुसरा भाग. मग माझं काम काय काही जण डिनॉमिनेटर बघून घाबरले अरे बापरे ह्याला कसं सॉल्व्ह करायचं. काही करायचं नाही. हे 2 कशात आहे डिव्हिजन. ह्याला कुठे टाकायचं पहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये. जे उचलन टाक तिकडं 8 minus x is equal to 5 into 2. बोल 8 minus x is equal to 10. आता काय काम आहे 8 ला पलीकडे लिहिणे बरोबर. कसं येणार -x is equal to 10 minus 8. शाबाश 10 minus 8 बोलो -x is equal to 10 मधनं 8 गेले आन्सर किती आलं 2. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची -x ची काढायची का x ची काढायची x ची. हा म्हणून हे मायनस साइन मी काय करतो शिफ्ट पलीकडे करतो म्हणजे काय येणार आन्सर -2. हे आन्सर आलं पाहिजे. हे आन्सर किती जणांचा शाबास व्हेरी गुड. चलो इधर देख याला सॉल्व करायचं. चला पटपट पटपट ज्यांना आता समजलंय त्यांनी पुढचं करायला सुरुवात करा. चला हा 2 जो आहे तो 2 पलीकडे जाणार आहे. 8 minus x is equal to -5 into 2
टू पलीकडे गेला, कसा गेला तुम्ही सांगितलं, बोला. 8 minus x is equal to -10. 8 minus बोला. 8 कुठे गेले, पलीकडे, कसं दिसणार, -x is equal to -10 -8 म्हणजे -x is equal to मायनस होताना ऍडिशन -18, बरोबर का. हे मायनस मायनस साईन काय होईल, कॅन्सल. तर एक्स चा आन्सर किती आलं, 18. किती जणांचा आलं, महिला मंडळ. तर बोलो एक्स च्या किती व्हॅल्यू आल्या, 2, -2 आणि 18. अगदी बरोबर आहे. चला लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेटचा. सांगतो जरा, मला सांग काय. इन द मॉड्युलस ऑफ 5 plus x upon 4 modulus of 5 ना. बघा चुकू नका, समजून घेतलं तर काय फरक पडत नाही. नीट लक्ष द्या इकडे, चर्चा करू नका, समजून घ्या. समजून घेण्याचं काम जास्त करायचं. बघा या मॉड्युलसला काढतो, कसं लिहिणार, 5 plus x upon 4 is equal to प्लस और मायनस 5. हे तर माझं काम आहे. याचे किती पार्ट पाडणार आहेत, 2. कुठले कुठले, 5 प्लस x अपॉन 4 इज इक्वल टू प्लस 5 और 5 प्लस x अपॉन 4 मायनस 5. हे दोन मार्ग आहे. आता एक सगळ्यात महत्वाची बेसिक गोष्ट मला तुला सांगायची, नीट लक्ष. जसं आपण या एक्झाम्पल मध्ये या 2 ला उचललं आणि पलीकडे टाकलं, तसं आपल्याला या एक्झाम्पल मध्ये 4 ला पलीकडे टाकता येईल का, तर आन्सर आहे नो. असं तर असं टाकता येत नाही. का नाही टाकता, नाही टाकता येत, ऐक, का नाही टाकता येत, ह्याचा आन्सर आहे, का नाही टाकता. हा 2 डिनॉमिनेटर आहे. कुणाचा डिनॉमिनेटर आहे, 8 चा आहे, x चा आहे का दोघांचा आहे. इथं 4 डिनॉमिनेटर कोणाचा आहे, फक्त x चा आहे. अशा वेळेला नुसत्या 4 ला जर पहिलं टाकलं तर 5 वर झालेला अन्याय आहे. त्यामुळे तुला जर इच्छा असेल, प्रणव ऐकून घे, सगळं ऐकून. तुझी जर इच्छा असेल की मला 4 ला पलीकडे पाठवायचं आहे, तर तुला पहिल्यांदा डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्याची पद्धत काय आहे, डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, 4 1 काय येणार, 4 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हा कुठे जाणार, 5 into 4 किती येणार, 20 प्लस आणि हा 1 इकडे गेला तर काय येणार, x इज इक्वल टू 5. आता 4 डिनॉमिनेटर दोघांचा. पण मी अशा पद्धतीने पुढे जायला इंटरेस्टेड नाहीये. माझी पद्धत अशी नाहीये. मी काय म्हणतोय, तू एक काम कर ना, डिनॉमिनेटर सेम करत बसण्यापेक्षा या 5 ला पलीकडे टाक, 5 ला पलीकडे टाक. बरोबर, व्हेरी गुड. टाक पलीकडे 5 ला. बोल कसं दिसेल, x अपॉन 4 इज इक्वल टू 5 मायनस 5. हे प्लस 5 पलीकडे गेले तर मायनस 5. बोलो x अपॉन 4 इज इक्वल टू 5 मायनस 5 किती असते रे, 0. बोलो x इज इक्वल टू 4 पलीकडे गेलं तर 0 इंटू 4. बोलो x इज इक्वल टू 0. x ही 0 व्हॅल्यू किती जाऊन मी काढायच्यात काढली. गुड, असू दे, काय प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम. चला ते सोडवा बरं. आता ते सोडवा तुम्ही.
ते फाईलला पलीकडे टाकून करा. स्कूल मध्ये झालंय चालेल. ऍड नक्की. आणि Sir, 8 minus, 8 minus 6, about 12, correct काय 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 8 minus, correct. काय काय इथं वर काय असं 2 1 जा 2 2 4 जा 8 का नाही, अजिबात नाही. हा 2 कोणाचा आहे, याचा आहे, याचा आहे. याच्या बरोबर जर घालवला डिवाइड केला तर ये बुरा मान जाएगा. नाही होत असं. चला फाईलला पलीकडे टाकलं. x अपॉन 4 इज इक्वल टू -5 चुकलं चिन्ह. चुकीचं चिन्ह घेतलं का तुम्ही? -5 घेतलं का नाही? हा चला x अपॉन 4 इज इक्वल टू मायनस होताना ऍडिशन. चुकलं बरोबर आहे का? हा बोला x इज इक्वल टू हे 4 पलीकडे जातील -40. अरे बाबा, अरे मल्टिप्लिकेशन मध्ये काय डिव्हिजन मध्ये हे घुसणार डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मध्ये वर. -10 इंटू 4 x इज इक्वल टू -40. हा हे आंसर किती जणांचा? शाबाश. तो x के कितने आंसर आए? 2 0 माइनस 2 आंसर. वेरी गुड. प्रैक्टिस सेट, प्रॉब्लम सेट, सॉरी प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन नंबर 2 सोडवायला घ्यायचा आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणं पॉसिबल नाहीये, पण महत्वाचे क्वेश्चन 100% पॉसिबल आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 4 5 आणि 6 हे घरी सोडवायचे. इथं आपण 2 क्वेश्चन सोडवणार आहे. एक क्वेश्चन नंबर 3 आणि एक क्वेश्चन नंबर 4. 3 आणि 4. चला 3 क्वेश्चन नंबर बोला. नाही क्वेश्चन नंबर 2 मधला सांगायला लागलं. क्वेश्चन नंबर 2 मधला, क्वेश्चन नंबर 2 मधला 3 आणि 4. अरे क्वेश्चन नंबर 2 मधला 1 2 5 6 तू घरी सोडवायचा आहे. हा क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड क्वेश्चन मला सांग. 3.517 9.315 डॉट डॉट डॉट. इधर दे वया पुस्तक बंद. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये हे नाही म्हणत मी. हे सर्च ना सर्च जेवढे लवकर येतात तेवढे लवकर विसरतात. प्रॅक्टिसची गरज आहे, लक्षात ठेव. तुझ्यासारख्या बॅचला पण प्रॅक्टिस लय महत्वाची आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी. लक्ष दे इकडं. नंबर 1 पहिली गोष्ट, मला हा डिसिजन घ्यायचा आहे. तुला माहित आहे याला आपल्याला कसं लिहायचंय? P अपॉन Q फॉर्म मध्ये. कसं लिहायचंय? P अपॉन Q फॉर्म मध्ये. P अपॉन Q फॉर्म मध्ये आपलं पहिलं काय असतंय? लेट x इज इक्वल टू 9.315 याला म्हणायचं इक्वेशन 1. ठीक. दो काही जणांना मी डायरेक्ट आन्सर कसं काढायचं ते शिकवलं होतं. या ह्याच्यात दुसऱ्या एक्झाम्पलला सांगेन डायरेक्ट कसं काढायचं. इकडं किती नंबर्स रिपीट आहे? किती नंबर्स रिपीट आहे? हा मग मल्टिप्लाय कशाला करायचं? 1000 न मल्टिप्लाय केलं ते कसं दिसेल? 1000x इज इक्वल टू, काही जणांना कळणार नाही त्यांनी लक्ष द्या, 1000 इंटू 9.315. हा आता हे असं चालत राहणार. बोला याचा आन्सर 1000x इज इक्वल टू
1000 न जर याला मल्टिप्लाय केलं तर एक झिरो या पॉइंटला इकडे सरकतो, दुसरा झिरो इकडनं इकडे सरकतो, तिसरा झिरो इकडनं इकडे सरकतो, म्हणजे पॉइंट किती करतील पुढे सरकणार 3. म्हणजे आन्सर येणार 9315.315 डॉट डॉट डॉट. हे काय झालं इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन 1 काय करायचंय मायनस, म्हणजे LHS मधून LHS, RHS मधून RHS. बोल 1000x minus x is equal to बता 9315.315 minus 9.315315. बता 1000x में से x गया, क्या आया 999x. 1000 मधनं एक गेला किती 999. आता याचं सगळं काही 0.000000 पॉइंट 5 मधनं 9 जातात का नाही, मग किती आलं 6. ते रिकरिंग इथं कट झालं 0 3 9. आन्सर काय आलं 999x is equal to 9306. x ची व्हॅल्यू कशी काढणार, x is equal to 9306 upon 999. समझा नहीं समझा. आता आई कुठलीही व्हॅल्यू गडबड करू नको, एक मॅजिक दाखवतो. मॅजिक पहिला एक्झाम्पल सांग. 0.555. किती नंबर रिपीट आहे, एकच नंबर रिपीट आहे. किती नंबर रिपीट आहे, एकच नंबर रिपीट असेल तर मल्टिप्लिकेशन कशाने, म्हणजे डिव्हिजन मध्ये येणार नाही, डिव्हिजन मध्ये येणार नाही बरोबर, आणि वर येणार आन्सर 5/9. घरी जाऊन करून बघ, कारण हे पॉइंट इकडे सरकला, एक पॉइंट इकडे सरकला की तू इथं मायनस करताना कशात काय मायनस करणार माहिती का, 5.555 मधनं 555 0.55 हे सगळं कट होणार, आन्सर किती येणार 5. आणि हे असं येणार. सेकंड एक्झाम्पल 29.568 वर आहे, म्हणजे 568 रिपीट आहे. आता तू एक क्वेश्चनचा आन्सर दे, मल्टिप्लिकेशन कशाने करणार, 1000 तर डिव्हिजन मध्ये काय येणार 999. अरे कळतंय का, आता 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर हा पॉइंट इकडे सरकणार बरोबर, काय दिसणार 29568 मायनस हे 29. बोल 8 मधनं 9 गेले 9 बरोबर ना. हा इथे गेला 1, 6 मधनं 1 गेले 5, 5 मधनं 2 गेले 3, 5 9 2 8295339 आन्सर असणार. घरी जाऊन चेक कर, घरी जाऊन चेक कर. तुला हे लिहून घ्यायचंय आणि चौथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. चला फटाफट फटाफट लिहून घे आणि चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू. चौथा काय आहे, चौथा क्वेश्चन 357.417 डॉट डॉट डॉट. घरी करा सॉल्व्ह, नाही हे इथं लिहून घ्या, सॉल्व्ह करा, राहिलेला बघा आपण नंतर.